संजू सॅमसनने जी माळ लावली होती ते बघता 300चा आकडा दिसायला लागला. किशनने 250 प्लस आणि हार्दिकने 230 प्लसची आशा दाखवली, पण आकडा थांबला 210च्या आत. त्यानंतर किरकोळ वाटणाऱ्या नामिबियाने चांगली सुरुवात केली, पण 2 ओव्हर्समध्ये मॅच फिरवून थोडंसं ताणून टीम इंडियाने डाव जिंकला. दोनपैकी 2 मॅचेस जिंकून टीम इंडियाने सुपर 8चं तिकीट जवळपास नक्की केलंय. पण ईशान, हार्दिक, वरुणने केलेल्या राड्यात 3 गोष्टी मिसिंग आहेत. नामिबिया विरुद्धची मॅच कुठं कशी फिरली, टीम इंडियाच्या परफॉर्मन्समध्ये कुठल्या 3 गोष्टी मिसिंग आहेत, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. या मॅचमध्येही टीम इंडियाने टॉस गमावला, पण पहिली बॅटिंग करायचा चान्स मिळाला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमच्या पिचवर थोडं गवत होतं. बॉल जोरात येत होता आणि बाउन्स होऊन बॅटवर सुद्धा येत होता. सुरुवातीला काहीसा हलणारा बॉल फास्ट आउटफील्ड, यामुळे टीम इंडियाला चॅलेंज करायचा प्रयत्न झाला, जो मोडून काढला संजू सॅमसननं. अभिषेक शर्माच्या जागी संजू टीममध्ये आला. पहिले काही बॉल अडखळला, पण नंतर त्यानं दणका दिला. त्याचे T20 वर्ल्ड कप मधले पहिले रन्स आले, सलग 3 सिक्स, 1 4 आणि मग विकेट. 7 बॉल 22 रन्स केल्यानंतर मारायच्या नादातच संजूनं शॉट पूर्णपणे कमिट केला नाही आणि डीप मिड विकेटच्या हातात सोप्पा कॅच दिला. संजूने नुसती वात लावली, फटाका फुटला, पण फुसकाबार ठरला. पण त्यानंतर ईशान किशनने शब्दशः राडा घातला. 6व्या ओव्हरमध्ये त्याने 28 रन्स सोपले आणि 20 बॉलमध्ये 50 पूर्ण केली. ईशान क्रीजमध्ये आत थांबला. त्याने बॉल त्याच्यापर्यंत यायची वाट पाहिली आणि नामिबियाची बॉलिंग फोडून काढली. 7 ओव्हर्समध्ये टीम इंडियाचा स्कोर 104 रन्स होता. ईशान आणि तिलक जसे खेळत होते ते बघून 300 रन्सचा आकडा टप्प्यात वाटायला लागला. पण ईशानची विकेट टीम इंडियाच्या बॅटिंग लाईनअपमधली हवा काढून घेणारी ठरली. पुढच्या 14 बॉलमध्ये फक्त 1 सिक्स आला, तो सुद्धा थोडक्यात बसलेला. सूर्या मोठा शॉट खेळायला पुढे सरकला, पण 4.8 डिग्रीचा टर्न आणि 1 सेकंडच्या रिॲक्शन टाइममध्ये केलेलं स्टंपिंग सूर्याची विकेट घेऊन गेली. त्यानंतर तिलक गेला आणि स्कोर 12 ओव्हर्स 124 वर 4 असा झाला. म्हणजे 5 ओव्हर्समध्ये फक्त 20 रन्स आले आणि विकेट्स 3 गेल्या. हार्दिक आणि शुभम दुबेने निवांतमध्ये इनिंग सांभाळली. ओव्हरला एखाद दुसरी बाउंड्री येत होती. त्यात 15व्या ओव्हरला 24 रन्स, 16व्या ओव्हरला 16 रन्स आले आणि टीम इंडिया पुन्हा कंट्रोलमध्ये आली. पुढच्या 2 ओव्हरमध्ये जरा स्कोर दाबून सुद्धा 18 ओव्हर्स 199 रन्स झालेले. इथं 230 टप्प्यात वाटत होता. पण नामिबियाने खतरनाक डेथ बॉलिंग केली. 19व्या ओव्हरची सुरुवात 6ने झाली आणि त्यानंतर फक्त 1 रन आला. हार्दिक कॅच आउट, दुबे रनआउट आणि अक्षर बोल्ड झाले. शेवटच्या ओव्हरमध्ये 3 रन्स आले आणि 2 विकेट गेल्या. स्कोर फक्त 209 रन्स झाला. टीम इंडियाने 4 रन्सच्या बदल्यात 5 विकेट घालवल्या. टॉप ऑर्डरने खतरनाक सुरुवात करून दिली होती, पण रीतसर 50 मारणारा हार्दिक सोडला तर मिडल ऑर्डरमध्ये कुणीही धडका दिला नाही. शेवटच्या ओव्हरला स्वतःला बॅक करणारा रिंकूही फेलच गेला. डेथ ओव्हर्समध्ये गणलेली बॅटिंग हा धोक्याचा इशारा आहे, जो पाकिस्तान विरुद्ध परवडणारा नाही. स्कोर कमी झाला कारण टीम इंडियाची बॅटिंग गणली असंही नाही. नामिबियाने वेळोवेळी केलेलं कमबॅक हा आणखी महत्त्वाचा विषय. जेव्हा भारतीय बॅटर्स पेसचा वापर करून मोठे शॉट खेळत होते तेव्हा त्यांनी स्पिनर आणले, पण त्यांचा कॅप्टन गेरहॅर्ड इरॅमसने खतरनाक बॉलिंग केली. एकतर मारून खेळणाऱ्या रायटी बॉलर समोर ऑफ स्पिनर्स तग धरत नाहीत, पण इरॅस्मसने प्रचंड व्हेरिएशन्स दिले. त्याने ऑर्थोडॉक्स ऑफ स्पिन टाकला, थोडा अँगल बदलून गुडघा वाकून केदार जाधव स्टाईल राऊंड आर्म बॉलिंग टाकली, कधी पॉपिंग क्रीजच्या मागून टाकली. 4 ओव्हर्सच्या स्पेलमध्ये त्याने फक्त 20 रन्स दिले. अक्षर, हार्दिक, तिलक, ईशान अशा 4 विकेट काढल्या. त्याने केलेले बॉलिंग चेंजेस, त्याने टाकलेले व्हेरिएशन्स, यामुळेच टीम इंडिया 210च्या आतच अडकली. नामिबियाने सुद्धा पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात केली होती. बुमरा टीममध्ये असला तरी सूर्याने हार्दिक, अर्शदीप आणि दुबे या तिघांना बॉलिंग दिली. नामिबियाने फक्त 1 विकेट घालवत 57 रन्स लावले. आता भारताने आपला मुख्य अटॅक वापरला नसला तरी एकच विकेट जात असल्यानं 9.50च्या रनरेटने बॅटिंग होत असल्यानं विषय टीम इंडियाचा 1 पॉईंट मायनस करणार आहेच. बुमराच्या पहिल्या ओव्हरला सुद्धा विकेट गेली नाही, पण ती कमी भरून काढली वरुण चक्रवर्तीने. पहिल्या बॉललाच विकेट काढत त्यानंतर पुढच्या 2 विकेट सुद्धा वरुणनेच काढून दिल्या. नामिबियाच्या बॅटर्सने चूक केली ती वरुणला क्रॉस बॅटने खेळायची. त्यांनी वरुणला टार्गेट करायचा प्रयत्न केला, पण वरुण चक्रवर्ती मिस्ट्री स्पिनर आहे. त्याच्या रिलीज पॉईंटवरून किंवा ॲक्शनवरून बॉल समजत नाही, त्यामुळे त्याला वेळ देऊन खेळणं गरजेचं असतं, जे इरॅस्मसने केलं. पण नामिबियाचे इतर बॅटर्स यातच चुकले. त्यामुळे स्ट्रॉंग झोनमध्ये असलेल्या नामिबियाचा स्कोर 10 ओव्हर्स 88 वर थांबला, पण 4 विकेट देऊन. त्यानंतर नामिबियाचा जोर होता तो कॅप्टन इरॅस्मसवर, पण तो अक्षर पटेलला मोठा शॉट मारायच्या नादात लगेच आउट झाला आणि स्कोर गेला
88 वर 5. मॅचमधली चुरस संपवणारा टर्निंग पॉइंट होता तो हाच. कारण अक्षर पटेलने विकेट मिडन टाकली, फाईट देणारा बॅटर आउट केला, 2 रन्सच्या बदल्यात 3 विकेट गेल्या आणि वन साइड जिंकायचे चान्सेस तयार झाले. पण त्यानंतर सुद्धा नामिबियाने फाईट देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अगदी 19व्या ओव्हरपर्यंत बॅटिंग केली. शेवटच्या टप्प्यात बुमराचा यॉर्कर, हार्दिकच्या 2 विकेट्स भारी वाटल्या. 93 रन्सने मॅच जिंकली, पण तरीही तो थाट नव्हता, कारण विजयासाठी फाईट द्यावी लागली. नामिबियासमोर वन साइड विषय फिरला नाही. अभिषेक शर्मा नसताना संजू सॅमसनचं चमकणं हे टेन्शन कमी करणार आहे, पण संजूकडे मोठा स्कोर करायचा चान्स होता. संजूसाठी ही इनिंग कदाचित लास्ट चान्स होता, पण तो संजूला म्हणावा असा कन्व्हर्ट करता आला नाही. टॉप ऑर्डरच्या विकेट्स लवकर गेल्या तर मिडल ऑर्डर टिकत नाही, हे USA विरुद्धच्या मॅचमध्येही दिसून आलं होतं. नामिबिया विरुद्ध सुद्धा हेच झालं. हार्दिक पांड्या आणि काही वेळासाठी दुबे हे दोघंच टिकले, त्यातही फेल गेलेलं फिनिशिंग ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे. पॉवर प्लेमध्येही लिथल बॉलिंग झाली नाही. बुमराला मागे ठेवून हार्दिक दुबेला कॉन्फिडन्स दिला, पण तरी डॉमिनन्स कमी पडला. मिडल ओव्हर्समध्ये अक्षर आणि वरुण चक्रवर्तीने मॅच संपवली. पिच स्पिनला साथ देत होतं, त्याचा वरुणने रितसर वापर केला. त्यामुळे कोलंबोच्या टर्निंग ट्रॅकवर वरुण चक्रवर्ती ट्रम्प कार्ड ठरू शकतो. स्पिनर्सचा जोर हीच भारताची मुख्य ताकद आहे. ईशान किशनची खास बॅटिंग, वरुण चक्रवर्तीचा वाढीव स्पेल आणि प्लेअर ऑफ द मॅच हार्दिक पांड्याचा ऑलराऊंड परफॉर्मन्स हे तिघं हिरो ठरल्यानं दुसरी मॅच जिंकून टीम इंडियाने सुपर 8च्या जवळ एक पाऊल टाकलं असलं तरी अजूनही 3 गोष्टी मिसिंग आहेत. टीम इंडियाला प्युअर डॉमिनन्स दाखवता आलेला नाही. USA आणि नामिबियानं अप डाऊन मोमेंट्स आणल्या, प्रेशर क्रिएट केलं. बारक्या टीम समोर, चुका करणाऱ्या टीम समोर हे चालून जातं, पण जेव्हा मोठी टीम समोर येईल तेव्हा याच प्रेशर सिच्युएशन गेम करू शकतात. दुसरी मिसिंग गोष्ट, बॅटिंग कोलॅप्स रोखता आले नाहीत. पहिल्या बॉलपासून मारायचं, समोरच्या बॉलरला हलक्यात घ्यायचं आणि कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची नाही. याच चुका दोन्ही मॅचेसमध्ये झाल्या. त्यातही नामिबिया विरुद्ध 4 रन्समध्ये 5 विकेट्स हा भीषण कोलॅप्स होता, जो रोखणं गरजेचं आहे. USA विरुद्ध सूर्याने वाचवलं, नामिबिया विरुद्ध बॉलर्सने वाचवलं. दरवेळी डाव बसत नसतो. आणि तिसरी मिसिंग असलेली गोष्ट आहे पहिल्या स्पेलची दहशत. बुमरा नव्हता हे ठीक, पण अर्शदीपने सुद्धा नेहमीचा जोर लावला नाही. जी भीती तयार करायला पाहिजे होती ती तयार करता आलेली नाही, आणि हीच गोष्ट अडचण करणारी आहे. होम कंडिशन्समध्ये मागे चांगल्या स्कोरचं बॅकिंग असताना सुद्धा टीम इंडियाची बॉलिंग बॅकफुटवरच राहिली. अर्थात परफॉर्मन्स खराब नसला तरी दहशत तयार करणारा नाही, आणि घोडा अडतंय ते इथंच. अर्थात कमबॅकला वेळ आहे आणि पुढचा मौका पाकिस्तान विरुद्ध आहे. त्यामुळे या चुका टाळल्या पाहिजेत, आणि त्यामुळेच मजा आहे मॅच बघण्यात आणि बोलबिडू बघण्यात सुद्धा.